Hello students, welcome to my YouTube channel. In this video, I am going to talk about use of be going to. Be going to. गोइंग टू ची रचना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यूज ऑफ गोइंग टू. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक इन आवर इंग्लिश लँग्वेज कम्युनिकेशन. स्पोकन लँग्वेज मध्ये हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. First of all, try to understand the basic concept of this topic. To express the nearest future action. To express the nearest future action. नजीकचा भविष्यकाळात एखादी क्रिया होणार असेल तर सिंपल फ्युचर टेन्स ऐवजी गोइंग टू ची रचना वापरतात. बी गोइंग टू ची रचना वापरतात. टू एक्सप्रेस द नियरेस्ट फ्युचर ऍक्शन इन्स्टेड ऑफ सिंपल फ्युचर टेन्स यूज बी गोइंग टू कन्स्ट्रक्शन. नजीकचा भविष्यकाळ असेल, आपण काहीतरी करायचे ठरवलेले आहे हे सांगण्यासाठी गोइंग टू ची रचना करा. सो वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत पहा, टॉपिक समजून घ्या. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब यूट्यूब चॅनल. फर्स्ट ऑफ ऑल, ट्राय टू अंडरस्टँड to be forms. Going to. To be forms. Am is are. Am is are चा वापर करायचा आहे आणि प्लस त्याच्या पुढे गोइंग टू ची रचना आपल्याला करायची आहे. Students, instead of that simple future tense, shall or will, these helping verbs are used in simple future tense. आणि simple future मध्ये आपल्याला going to ची रचना करायची आहे. Instead of that shall will used to be form am, is or are plus going to अशी रचना आपल्याला करायची आहे. शाल किंवा विल ड्रॉप करून त्याच्याऐवजी एम इज आर गोइंग टू ची रचना करायची आहे. नाउ लेट अस स्टार्ट examples and explanations. आपण example पाहूया. Example number 1. He will exercise daily and question is like this: use going to. Rewrite the sentence using going to. गोइंग टू ची रचना वापरून वाक्य परत लिहायचं आहे. या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्स आहे, विल आहे. विल ड्रॉप करायचं आहे. त्याच्याऐवजी बघा सब्जेक्ट ही विल ड्रॉप करून टू बी फॉर्म घ्यायचा आहे
एम किंवा इज किंवा आर. हिअर इज आपण इज वापरतो या ठिकाणी. ही इज पुढे घ्यायचं आहे गोईंग, पुढे घ्यायचं आहे टू. ही इज गोइंग टू एक्सरसाइज डेली. इज गोइंग टू एक्सरसाइज डेली. या ठिकाणी अंडरलाईन पार्ट जो आहे तो इज गोइंग टू, म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स ऐवजी आपण गोइंग टू ची रचना करू शकतो. नजीकच्या भविष्यकाळात एखादी क्रिया होणार असेल तर साध्या भविष्यकाळाऐवजी आपण गोइंग टू ची रचना वापरू शकतो. एक्झाम्पल नंबर 2. I shall complete my project. I shall complete my project. And question is use going to construction. Students, here simple future tense आणि शाल किंवा विल असेल त्याच्याऐवजी टू बी फॉर्म घ्यायचा आपल्याला. आय टू बी फॉर्म एम इज आर, एम, देन गोइंग टू कंप्लीट. आय एम गोइंग टू कंप्लीट माय प्रोजेक्ट. आय एम गोइंग टू कंप्लीट माय प्रोजेक्ट. आपण शाल किंवा विल ड्रॉप करणार, त्याच्याऐवजी आपल्याला एम गोइंग टू ची रचना करायची आहे. एक्झाम्पल नंबर 3. इंडिया विल prosper and go ahead fast. And go ahead fast. In the bracket, question is use going to. Use going to construction. आपल्याला पहिल्यांदा शाल किंवा विल ड्रॉप करून त्याच्यावर आपल्याला टू बी फॉर्म घ्यायचा आहे. एम किंवा इज किंवा आर. याचं योग्य रूप आपल्या इथं योग्य रूप इथं वापरायचं आहे. सब्जेक्ट इंडिया, त्यापुढे आपल्याला एम इज आर पैकी इज वापरतो. इंडिया इज गोइंग टू प्रॉस्पर and go ahead. अंडरलाइन पार्ट आपण करणार आहोत. अंडरलाइन which part is replaced and which is used. is going to instead of will. will ऐवजी आपण या ठिकाणी इथं आपण गोइंग टू ची कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. शाल विलच्या ऐवजी एम इज आर पैकी एक हेल्पिंग वर्ब घ्यायचं आणि पुढे गोइंग टू लिहायचं आहे. ना स्टुडंट्स, काही वेळेस आपणास गोइंग टू च्या सेंटेन्स मध्ये शॅल विल किंवा सिंपल फ्युचर ऍक्शन असं वापरा म्हणते. यूज शॅल और विल असे विचारतील. मोस्टली विल विचारतात. त्याचं आपण एक्झाम्पल पाहूया. I am going to visit. Am going to visit. I'm going to visit Pandharpur in holidays. In holidays.
Now question is like this. Rewrite the following sentence using will. will चा वापर करा, सेंटेन्स परत लिहा. इथं आपण am going to ड्रॉप करून will वापरायचा आहे. or replace the underline part by using proper modal auxiliary असंही म्हणतील तुम्हाला. am going to अंडरलाईन पार्ट केला असल्याने आपल्याला तिथं will वापरावं लागेल. नाव आन्सर इज I will visit Pandharpur in holidays. Underline part here will. So am going to आपण ड्रॉप केले, त्याच्याऐवजी आपल्या इथे will चा वापर केलेला आहे. Or one more example we can take here. I'm going, किंवा आपण असं म्हणूया they are going to watch birds there. They are going to watch birds there. Rewrite sentence using will. will चा वापर करा, सेंटेन्स परत लिहा. आपल्याला आर गोइंग टू ड्रॉप करायचा आहे, त्याच्याबद्दल आपल्या ठिकाणी will चा वापर करायचा आहे. सब्जेक्ट डे, will watch birds there. They will watch birds there. This is the appropriate answer. Underline part will. are going to ड्रॉप करून त्याच्याऐवजी या ठिकाणी आपण सिंपल फ्युचर टेन्स एक्सप्रेस केलेला आहे. सो स्टुडंट्स, इन शॉर्ट, गोइंग टूची रचना करताना टू बीचं फॉर्म वापरायचा आहे. एम इज आर प्लस गोइंग टू. इन्स्टेड ऑफ शॅल ऑर विल, सिंपल फ्युचर टेन्सच्या ऐवजी गोइंग टूची रचना आपण या ठिकाणी करायची आहे. I hope that you will understand this video. Watch again and again. Subscribe my YouTube channel. Thank you so much.